शिकत होतो. आपण ह्या सगळ्या थेरीज बघतोय साधारणतः. तर आपण काय काय पाहिलं होतं मागच्या वेळेस, तर कार्ल जूंगची थेअरी पाहिली होती. त्या कार्ल जूंगच्या थेअरीमध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर कार्ल जूंगच्या थेअरीमध्ये आपण म्हणजे पर्सनल कॉन्शियसनेस, अनकॉन्शियसनेस किंवा आर्किटाइप्स बघितले होते. आणि कलेक्टिव्ह म्हणजे पर्सनल कॉन्शियसनेस, कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस, आर्किटाइप आणि हे सगळे आपण त्याचे काय बघितले होते, भाग बघितले होते. तर म्हणजे तुम्ही सगळ्यात लक्षात येईल की स्ट्रक्चर ऑफ पर्सनॅलिटी मध्ये काय असतं, तर सायकी अँड द सेल्फ असतं. आणि त्याच्यामध्येच मध्ये त्याच्यामध्ये सायकीच्या मध्ये म्हणजे सायकी म्हणजे एक व्यक्तिमत्व किंवा आपण एक प्रकारचं अस्तित्व किंवा एका व्यक्तीचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सेल्फ आणि इगो हे त्याचे आस्पेक्ट झाले. तर हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आर्किटाइप्स मध्ये आपण काय, पर्सोना म्हणजे ऍक्च्युअली मागच्या वेळेस मी तुम्हाला चुकून फ्रेंच म्हटलं होतं, तर ग्रीक शब्द आहे हा पर्सोना. पर्सोना म्हणजे मुखवटा. तर पर्सोना आणि शॅडो, अॅनिमा, अॅनिमस हे काय झाले, आर्केटाइप्स झाले. तर हे आर्केटाइप्स म्हणजे काय, तर एक प्रकारचे व्यक्तिमत्वाचे भाग. तर ते पण आपण पाहिले. नंतर पर्सनल अनकॉन्शियसनेस आणि कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस पण आपण पाहिला. कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये आपण काय पाहिलं होतं, तर कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये आपण पाहिलं होतं की आता सामूहिक अबोध, पर्सनल म्हणजे काय, अनकॉन्शियस ही कल्पना जी आहे ती सिग्मंड फ्राईड सारखीच आहे. पण त्यांनी त्याच्यात दोन प्रकार केले. म्हणजे एक पर्सनल अनकॉन्शियस, पर्सनल म्हणजे वैयक्तिक, म्हणजे आपल्या स्मृती, आपल्या मेमरी जे काही आहे त्या सगळ्या पर्सनल मध्ये राहतात. आणि म्हणजे अगदीच आपल्या थोडक्यात हे अॅनिमा, अॅनिमस पण त्याच्यामध्ये येतात. नंतर शॅडो जो आपला भाग आहे, आपला एक डार्कर साइड भाग असतो आपला शॅडोचा, की तो सुद्धा त्याच्यामध्ये येतो, जो प्री कॉन्शियस मध्ये असतो. आणि हे सगळं काय येतं की साधारणतः पर्सनल अनकॉन्शियस मध्ये म्हणजे वैयक्तिक अबोध मनामध्ये येतं. आणि सामूहिक अबोध मनामध्ये काय येतं, तर हे काय आहे की स्टोअर हाऊस आहे. जसं स्टोअर हाऊस आहे, तर आपल्या स्मृती ज्या आपल्या पूर्वीच्या, आपल्या पूर्वजांपासून जे आलेले आहेत, की आपल्या ओल ह्युमन जाती किंवा सामूहिक आपले जे वंशज आहेत पूर्वीचे, तर त्या पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या म्हणजे गोष्टी आहेत की त्या आपल्या म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणा किंवा अनकॉन्शियस माइंड मध्ये, सबकॉन्शियस पण नाही, अनकॉन्शियस माइंड मध्ये कन्सिस्टंटली पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. आणि हा एक फ्रॉडच्या थेअरी पासूनचा वेगळा कार्ल जूंगच्या थेअरीचा भाग होता. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर आर्किटाइप सगळे ह्याच्यामध्ये येतात. म्हणजे त्याच्यानंतर काय येतं की साधारणतः जेनेटिक बेसिस म्हणजे जे अनुवंशिक किंवा इनहेरिटेड आपण म्हणतो, की जे आपले अनुवंशिक गुण आहेत, की माझ्या आई वडिलांच्यात हे गुण आलेत म्हणून आहेत म्हणून माझ्यात आलेत, आपण जे अनुवंशिक गोष्टी म्हणतो, जे आपल्या जमातीमधून किंवा आपल्या रेशियल ह्याच्यामधून येतात, तर त्या सगळ्या इनहेरिटेड किंवा अनुवंशज गोष्टी ह्या साधारणतः कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये येतात. आता पर्सनल अनकॉन्शियस मध्ये पण बघितलं होतं की आपण शॅडो येतं, पण ह्या कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये पण आपल्या ज्या जमातीपासून आलेल्या ह्या अॅनिमा, अॅनिमस किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत शॅडो, त्या पण थोड्याफार प्रमाणात कलेक्टिव्ह सामूहिक अबोधामधून पण येतात. आता ह्या आर्केटाइप्स मध्ये त्यांनी काय काय सांगितलं, एक्झाम्पल दिलं, ग्रेट मदर. तर तुम्ही एक्झाम्पल घ्या की कुणीही आपण आई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, की एक प्रेमळ, वत्सल, त्यागाची मूर्ती. हाच भाव अगदी प्रत्येकासमोर येतो. म्हणजे जर तुम्ही उदाहरण घेतलं की बाबा की आईने एका मुलाबरोबर आपली आत्महत्या केली किंवा वडिलांनी एका मुलाबरोबर आपली आत्महत्या केली, तर कुठली आई किंवा कुठले वडील असं कसं काय करू शकतात, ही भावना आपल्याकडे पहिल्यांदा येते. परंतु सगळ्यात जास्त वाईट कशाचं वाटतं, तर आई असं करू शकते. म्हणजे कुठलीही आई आपल्या मुलाला त्रास देऊ शकत नाही किंवा मारू शकत नाही किंवा त्याचं जीवन संपवू शकत नाही, ही भावना काय आहे, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये कंटिन्युअसली म्हणजे एक आई म्हटली की जी त्यागाची, वत्सल भावनेची, प्रेमळ, नेहमी सॅक्रिफाईस करणारी, नेहमी मुलासाठी झटणारी, हीच कल्पना काय होते आपल्या समोर, नेहमी डोळ्यासमोर येते. म्हणजे इव्हन तुम्ही बघितलं का, आजकालच्या स्त्रियांना अपराधीपणाची भावना निर्माण होते, की कारण बऱ्याच वेळा त्या काय करतात, तर जॉब आणि आपलं काय असतं की मुलं, ह्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे त्यांचा मॅरेजचा काळ, त्यांच्या नंतर मुलांचा काळ आणि त्यांचा करिअरचा पीकचा काळ, हा सगळा काय होतो, एकत्र येतो. मग अशा वेळेस त्यांना जर पाळणा घरात ठेवलं किंवा त्यांना जर कुणाच्या जवळ बरोबर ठेवलं, तर त्यांना आईला मनामध्ये
गिल्ट निर्माण होतो. हा गिल्ट का निर्माण होतो, तर ही एक प्रकारची भावना आहे की आपल्या पूर्वपार काळापासून झालेली भावना आहे की आईने मुलांचं पालन पोषण करायचंय किंवा आई प्रेमळ. मग हा गिल्ट आपोआपच तिच्या मनात डेव्हलप होतो की आपण मुलासाठी काही करू शकत नाही, मुलाला एकट्याला सोडून येतोय, आपण आपल्या करिअरकडे फोकस करतोय, आपण मुलाकडे फोकस करायला पाहिजे तर आपल्या करिअरवर फोकस करतोय किंवा आपल्या मुलाला सोडून आपण बाकीच्या गोष्टी करतो. तर हे काय होतं की आपोआपच तिच्या मनामध्ये पण एक प्रकारचं गिल्ट डेव्हलप होतं. तर हे एक उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे की कलेक्टिव्ह अनकॉन्शियसच्या उदाहरणामध्ये हे पहिलं काय आहे, ग्रेट मदर एक उदाहरण आहे. नंतर स्पिरिच्युअल फादर. आता फादर म्हणजे बायोलॉजिकल फादर नाही घ्यायचं इथं आपल्याला, तर स्पिरिच्युअल फादर म्हणजे तुम्ही बघितलं की ख्रिश्चन चर्चमध्ये हे फादर असतात की इथं कन्फेशन करतात त्यांच्यासमोर. एक रूम आपण पिक्चर मध्ये पण पाहिलं असेल की त्या फादर समोर कन्फेशन केलेलं असतं. तर फादर म्हणलं की स्पिरिच्युअल फादर म्हटलं की आपल्या समोर कशी, म्हणजे आता आपले साधू संत पण घेऊ शकता आपण, की आपली मूर्ती कशी असते की ते नेहमी मेंटल पीस किंवा शांततेच्या, शांत असतात, पेशन्स खूप असतो, कुणाला अरोगंटली किंवा अग्रेसिव्हली रुडली बोलत नाही, सहनशक्ती जास्त असते, नंतर सद्विवेक बुद्धी असते, लोकांना समजून घेण्याची वृत्ती असते. तर ह्याच्या अपोजिट आपण फादर असं कन्सेप्टच हे करू शकत नाही. तर आपल्या मनामध्ये एक एक स्पिरिच्युअल फादर म्हटलं की मूर्ती काय डेव्हलप होते की नाही, ते एकदम स्पिरिच्युअल असणार, आध्यात्मिक असणार, त्यांना सगळ्या अध्यात्माचं नॉलेज असणार, ते मेंटल पीस मध्ये असणार किंवा काम असणार, ते प्रत्येक गोष्ट आपली ऐकून घेणार आणि त्यानुसार आपल्याला ते समजून सांगणार. ह्याच्या अपोजिट जर फादरचं आपल्या अजिबात येत नाही. कारण का, तर हे सामूहिक अबोध आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये हे आपल्या परंपरागत आई वडिलांपासून आलेल्या आदिम प्रवृत्ती आहेत. ह्या कुणी डेव्हलप केलेल्या नाही आहेत, ह्या आपोआपच आपल्यामध्ये कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, सामूहिक. आता वैयक्तिक अबोध एक समजू शकतो आपण, पण सामूहिक अबोध मध्ये कशा काय ट्रान्सफर होतात. तर ह्या ज्या कल्पना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत त्या आपोआपच कलेक्टिव्ह किंवा सामूहिक अबोधाच्या जातात किंवा आदिम म्हणतो आपण त्यांना. तर त्या आदिम गोष्टी ह्या आपोआपच आपल्याकडे डेव्हलप किंवा आपल्याकडे येतात. नंतर द हिरो. आता तुम्ही कुठले पण हिरो बघा, किंवा आपण पिक्चरचा हिरोचा प्रकार नाही, पण आपल्या आयुष्यातले जे काही लीडर्स असतात, तर लीडर्स म्हणलं की त्यांच्यामध्ये लीडरचं व्यक्तिमत्व किंवा नेतृत्व किंवा कर्तृत्व कसं असतं आपण पाहतो. तर म्हणजे लोकमान्य टिळक घ्या किंवा महात्मा गांधी घ्या, आपण जी एक्झाम्पल घेतो, तर आपल्या समोर एक प्रकारची प्रतिमा उभी राहते की तो तो लीडर क्या असणार की तो सगळ्या समूहाला बरोबर घेऊन जाणारा किंवा प्रत्येकामध्ये एक इन्स्पायरेशन किंवा मोटिवेशन डेव्हलप करणारा, प्रत्येकाच्या स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट पाहून किंवा समाजासाठी अनुरूप कामं करणारा. तर अशी आपली एक प्रतिमा असते. अं, ही प्रतिमा कधी आपल्याकडनं जाते का, नाही. तर हे सामूहिक अबोधाचं एक उदाहरण आहे. नंतर काय, द ट्रिक स्टार. तर ट्रिक स्टार म्हणजे काय, तर तुम्ही जादूगर बघितलंय की, आता तुम्ही एखाद्या सर्कशीमध्ये बॉल खेळणारा एखादा जादूगर पाहिलाय का, की तो एका वेळेस चार चार पाच पाच बॉल काय करत असतो, वर खाली करत असतो किंवा मॅजिक करत असतो. आता हे म्हणजे आपल्याला तो ट्रिक स्टार म्हटलं किंवा काही म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं की सर्कशीतला मॅजिक करणारा माणूस किंवा तो बॉल हे करणारा. म्हणजे त्याचं लॉजिक जरी माहित असलं तरी त्याचं एक रूप किंवा त्याचं एक गोष्ट आपल्या काय होते, समोर होते. आता हे मंडाला आर्ट आपण म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी मंडाला आर्ट पाहिलेलं आहे, ते ब्लॅक पेननी काही गोष्टींनी मंडाला. आता हे तुम्ही बघितलं का की मंडाला आर्ट हे आपल्या सगळीकडे काय होतं, डिप्रेशन होऊ नये म्हणून होतं. हे एक प्रकारचं काय आहे की होलनेस किंवा एक प्रकारचं संपूर्णत्व, डिप्रेशन यायला लागल्यानंतर काही लोकांनी हे मंडाला आर्ट डेव्हलप केलं असं म्हणलं जातं किंवा हे डेव्हलप केलं. ह्याच्यामध्ये बरेच सिम्बॉल वापरले जातात, तुम्ही इथे पिक्चर मध्ये पाहू शकता. की एक प्रकारचं होलनेस आहे. म्हणजे मग प्रत्येक ट्रॅडिशनचे आपले आपले काही सायन्स आहेत. आता तुम्ही प्रत्येक बघा, चायनीज कल्चर बघा, युरोपियन कल्चर बघा, इंडियन कल्चर बघा, कुठलंही कल्चर घ्या, प्रत्येकाचे काही. आता तुम्ही हिटलरचं साईन बघितलं असेल, त्याचं रिव्हर्स स्वस्तिक असतं. आपलं स्वस्तिक कसं असतं, वेगळ्या पद्धतीचं असतो आपला सिम्बॉल. परंतु हिटलरचं नाझिझमचं सर्कल बघितलं का, एकदम उलट स्वस्तिक असतं त्याचं. तर हा एक प्रकारचा सिम्बॉल झाला, तो आपल्याला लगेच लक्षात येतो. तसं ह्या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता की की हे जे पंडाला आर्ट करतात ते त्याच्यामध्ये ते काय करतात की एक प्रकारच्या अनकॉन्शियस त्यांच्या आबोध मनामध्ये हे सायन्स ऑलरेडी आहेत आणि त्याच्यामधून काय होतं की आपोआपच ते त्या साईन नुसार ते आर्ट काय करतात, डेव्हलपमेंट त्याच्यामध्येच. आता एखादं चिन्ह आपण पाहू की हे
एक चिन्ह आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही दोन गोष्टी काढू शकता. इकडे पहिलं जे व्हाईट चिन्ह तुम्ही बघताय आता म्हणजे की पूर्ण चांगल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पण एखादा गालबोट राहणारी गोष्ट असू शकते असाही अर्थ काढू शकता किंवा पूर्ण वाईट गोष्टी आहेत ह्या ब्लॅक म्हणजे. पण त्याच्यामध्ये काय असतं की एखादी चांगली गोष्ट म्हणजे व्हाईट चिन्ह तर किंवा व्हाईट आणि ब्लॅक आणि चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचं समसमान चिन्ह किंवा बॅलन्सिंग चिन्ह असं आपण ह्याचा अर्थ घेऊ शकतो. तर सिम्बॉलनी काय होतं की बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच सायन्स काय होतात, छोट्या एका सिम्बॉलनी काय होतं की खूप मोठे मतितार्थ किंवा खूप मोठ्या गोष्टी आपल्याला कळतात. तर ह्या आपापच तुम्ही तर चैत्रांगण तुम्ही पाहिलंय का कधी रांगोळीमध्ये भारतामध्ये आपण चैत्रांगण काढतो. कुणाला माहित आहे का चैत्रांगामध्ये काय 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 चिन्ह असतात? कोणी सांगेल का? कोणी सांगेल का? चैत्रांगण काढलंय का रांगोळीमध्ये? कधी संक्रांतीला काढतात बरेच जण चैत्रांगण. आहात ना नाही सगळे? मॅडम. आहेत आहेत. हा नाही तर नाहीये काढलं. हा तर चैत्रांगणामध्ये आपण काय करतो? तर चैत्रांगणामध्ये स्वस्तिक असतं, शंख असतं, तुळशी वृंदावन असतं, पद्म असतं. हे जे काही आपण आपले भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही बघितलं की ओंकार म्हणा, स्वस्तिक म्हणा, यांना काय मानलं जातं? शुभ चिन्ह किंवा लक्ष्मीची पावलं शुभ मानली जातात. तुळशी वृंदावन शुभ मानलं जातं किंवा शंख चिन्ह शुभ मानलं जातं किंवा म्हणजे पद्म कमळाला शुभ मानलं जातं, लोटस किंवा ह्या गोष्टींना शुभ मानलं जातं. तर चक्र चक्राला शुभ मानलं तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत की आपल्या कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये आपल्या सामूहिक अबोधामध्ये आपल्यापासून काय आहेत ह्या पूर्व परंपरागत चाललेल्या आहेत. म्हणजे सामूहिक अबोधामध्ये जी ही चिन्ह येतात किंवा ही जी चिन्ह असतात तर ती आपल्या सामूहिक अबोधामध्ये काय आहेत की पूर्वपार काळापासून काय आलेली आहेत, चालत आलेली आहे. ती काही आपण म्हणजे स्वतः काही आपण म्हणजे आपल्यामध्ये आपण पर्सनल अनकॉन्शियस मध्ये नाही तर ते सामूहिक आपल्या पूर्वजांपासून किंवा आपल्या पूर्वीच्या लोकांपासून ती काय होत आहेत की आपोआपच आपल्यामध्ये ट्रान्सफर झालीत म्हणू शकतो किंवा आपण रूपांतरित झाली असं म्हणू शकतो. त्यालाच आपण काय म्हणायचं की सामूहिक अबोधमन किंवा सामूहिक. तर आता हे आपण सगळं काय बघितलं, कार्लिंगच्या थेरीज बघितल्या. तर कार्लिंगच्या थेरीज मध्ये व्यक्तिमत्वाच्या थेअरीमध्ये अजून पुढचं आहे की एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट बिहेवियर म्हणून येईल. तर ते आपण तिथं परत बघणारच आहोत पण थोडक्यात तुम्हाला मी इथं सांगते. इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. आता इंट्रोवर्ट म्हणजे काय तर तुम्ही बघता की बरीच लोक काही लोक बघता की ती एकटी एकटी राहतात किंवा कुणाशात फार मिसळत नाहीत, कुणाशी काही बोलत नाहीत, शांत राहतात किंवा खूप कमी प्रमाणात लोकांच्यात मिसळतात किंवा खूप कमी प्रमाणात लोकांच्याकडे मत व्यक्त करतात. तर ह्याच्यामध्ये काय येतं तर का ह्या इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी जी आहे लोकांची त्याला आपण काय म्हणतो की अंतर्मुखी, मराठीमध्ये काय म्हणायचं, अंतर्मुखी पर्सनॅलिटी. किंवा ही लोक काय करतात की त्यांचं सगळं हे काय आहे ते सगळं मनामध्ये असतं त्यांच्यामध्ये. हे सगळे लाजरी असतात. अंतर्मुखी जी काय लोक असतात ना ही एकदम लाजरी असतात, कमी असतात, कमी बोलणारी म्हणजे अबोल असतात, एकांत प्रिय असतात, भावना चटकन व्यक्त करत नाहीत, कुणाशी शेअर करत नाही आणि इतरांमध्ये ह्यांना काय होतं आपोआपच मिळायला किंवा मिसळायला आवडत नाही. तर अशा लोकांना काय म्हणलं जातं, अंतर्मुखी. व्यक्त किंवा अव्यक्त असं पण म्हणू शकतो की व्यक्त होणारी लोक किंवा अव्यक्त राहणारी. अव्यक्त म्हणजे आपली पर्सनॅलिटी किंवा आपली गोष्टी त्यांना लोकांना इतरांशी शेअर करायला आवडत नाही किंवा लोकांच्यात मिसळायला किंवा बोलायला फारसं आवडत नाही. एकांतप्रिय एकटी राहणारी लोक, सतत काही ना काहीतरी अंतर्मुखी होऊन विचार करणारी लोक असतात ही. इव्हन योगामध्ये आपल्याला सांगितलं जातं की अंतर्मुखी व्हा किंवा आत्मनिरीक्षण करा किंवा अंतर्मुखी का व्हा म्हणलं जातं. तर आपले चुका किंवा आपले दोष आपल्याला कळायला काय होतं, मार्ग मिळतो किंवा एक प्रकारचा मार्ग मिळतो. तर बहिर्मुखीमध्ये काय असतं की हास्य विनोद करणारी, बोलकी माणसं, सतत सतत बडबड करणारी, आपल्या सगळ्या भावना व्यक्त करून देणारी, खूप मित्र असणारी. आणि त्यांना सगळ्यांमध्ये इतरायला मित्रात मिसळायला, एकटं राहायला नाही आवडत, सगळ्यांशी मिसळायला किंवा सगळ्यांबरोबर राहायला त्यांना जास्त प्रमाणात आवडतं. आणि त्यामुळे त्यांना काय होतं की ते साधारणतः कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये काय होतं की एक प्रकारचं मिसळतात. आता मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं त्यालाच वैश्विक चिन्ह किंवा युनिव्हर्सल सिम्बॉल असं पण म्हणतात. कारण
त्यांना कार्ल युंगनी काय केलं होतं की तत्वज्ञान, पुराणकथा यांच्यावरती पण त्यांनी खूप अभ्यास केला होता आणि संस्कृतीचा सगळीकडे इव्हन भारतामध्ये पण ते येऊन गेले होते. आणि त्यांना असं आढळलं की प्रत्येक पुराणामध्ये ना काही ना काहीतरी प्रतिकात्मक चिन्हे आढळतात. आणि त्या चिन्हांना त्यांनी वैश्विक चिन्ह असं, कारण त्या सगळ्या वैश्विक चिन्हामध्ये त्यांना काय आढळून आली, थोड्याफार प्रमाणामध्ये समानता आढळून आली. आणि त्यांनी काय केलं की खूप मोठा या गोष्टी पुराणांचा अभ्यास केला आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की या कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये ही वैश्विक चिन्ह पण काय होतात की आपोआपच येतात. ही वैश्विक चिन्ह पण काय होतात की आपोआपच एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये येतात. म्हणजे तुम्ही बघितलं का की आपल्याला काय होतं की अंधारापासून आपल्याला भीती वाटते. तर ही भीती काय आहे, पारंपरिक आहे, लाखो वर्षापासून ही भीती का चालत आली, तर आपल्या जीन्स मधून आली ती आपल्यामध्ये. कारण आपल्याकडे आता खरं तर पूर्वीच्या काळी माणूस आदिवासी होता, तो जंगलात राहत होता, मग त्याला माहित होतं की श्वापद अंधारामध्ये हल्ला करतात, त्यामुळे तो अंधाराला घाबरत असे. परंतु आता सगळीकडे लाईट आहेत, सगळीकडे आहे, पण तरी पण माणूस काय करतो, थोडा जरी अंधार झाला तरी काय होतो, घाबरतो. कारण का, तर ही भीती आपल्या पूर्वपरंपरेत आदिम स्वरूपात आपल्या इतर लोकांपासून आपल्यापर्यंत आलेली आहे. इवन बघा, साप, विंचू, झुरळ ह्या प्राण्यांची नैसर्गिक भीती पण काय आहे, पारंपरिक आहे. कारण आपल्या पूर्वजांपासूनच ती आपल्याकडे सामूहिक आबोधाच्या द्वारे आपल्यामध्ये आपोआपच येते. त्याचप्रमाणे बघा, वीज, भूकंप, पूर ह्यांची आपल्याला नैसर्गिक आपत्तीची पण आपल्याला काय होते की भीती वाटते, स्वाभाविक भीती वाटते. का, तर ही पण सामूहिक आबोधातून आलेलीच भीती आहे. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत की सामूहिक कलेक्शन म्हणजे सामूहिक आबोधमन जे आहे त्याच्यापासूनच काय होतं की आपल्याला ह्या गोष्टी काय आलेल्या आहेत, चालत आलेल्या आहेत. आता इथं आपली कार्लियुंगची थेरी संपलेली आहे आणि आपल्याला तिसरी थेरी आहे ती ॲडलेरियन थेरी किंवा ॲडॉल्फ म्हणतो आपण त्याला. तर पर्सनॅलिटी थेरी आहे त्यांची. तर ॲडलेरियन थेरी ऑफ पर्सनॅलिटी असं आपण त्यांना म्हणतो. तर ह्या ॲडलेरियन थेरी ऑफ पर्सनॅलिटी म्हणजे काय आहे की जो ॲडॉल्फ होता, त्यांचं नाव काय की अल्फ्रेड अल्फ्रेड ॲडलर, किंवा डॉक्टर अल्फ्रेड ॲडलर असं त्यांचं नाव आहे. तर हे डॉक्टर अल्फ्रेड ॲडलरची काय आहे की पर्सनॅलिटी थेअरी ऑफ पर्सनॅलिटी आहे. तर आता त्यांचं आपण आधी थोडंसं बायोलॉजी बघू की म्हणजे तेव्हा त्यांचा काय त्यांचं रिलेशनशिप किंवा त्यांचा जन्म किंवा हे कुठं झालं. त्यांचा व्हिएन्नामध्ये जन्म झालेला आहे आणि 7 मुलांच्या पैकी म्हणजे 7 नाही 8 मुलं, 6 बॉईज अँड 2 गर्ल्स, 8 मुलांच्या मधले ते 6वा अपत्य होतं माझा अंदाज. आणि त्यांचा भाऊ जो होता तो अगदी त्यांचा लहान भाऊ त्यांच्या समोर वारला. म्हणजे ते साधारणतः 4 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे असतानाच की त्यांचा भाऊ त्यांच्यापासून म्हणजे त्यांनी त्याला वारताना किंवा मरताना पाहिलं. आणि त्यात ते सारखे आजाराने ग्रासलेले असतात. त्यांना आधी मुडदूस होता, मुडदूस म्हणजे काय तर रिकेट्स, नंतर त्यांना वयाच्या 4 वर्षाला निमोनिया, म्हणजे ते सारखे आजारी असत नेहमी. हं. आणि त्यांनी त्यामुळंच डॉक्टर बनायचा निर्णय घेतला की बाबा साधारणतः त्याच्यामुळेच त्यांनी डॉक्टर बनायचा निर्णय घेतला असावा. मग हे ह्यांचं रिलेशनशिप कसं होतं वडिलांबरोबर, ते आपल्या आईला जास्त क्लोज होते. आणि ते सिगमंड म्हणजे आता सिगमंड फ्राईड जे आहेत ते त्यांचे ओल्डर ब्रदर होते, पण त्यांच्यापासून त्यांना है ना जेलसी होती. कारण का, तर ते सिगमंड फ्राईड कडे जास्त प्रमाणामध्ये एक प्रकारचं प्रसिद्धी वलय म्हणा किंवा त्यांनी जे थेरीज मांडल्या होत्या त्याच्याबद्दल काय होतं की त्यांचं म्हणजे एक प्रकारचं समाजात नाव होतं आणि त्यामुळं इन्फिनिटी कॉम्प्लेक्समुळे त्यांना हे जेलसी निर्माण झाली असावी असं म्हटलं जातं. नंतर ते नेहमी इतके आजारी असायचे की लहानपणी की त्यांना प्रत्येक वेळेस खूप संघर्ष करावा लागला की आजारपणातून किंवा दुसऱ्याशी कोपअप करायला त्यांना काय करावं लागलं, स्वतःच्या रिलेशनशिप मध्ये किंवा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना खूप संघर्ष करावा लागतात. त्यामुळे त्यांना नेहमी इन्फेरिटी कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये होता आणि ह्याच इन्फेरिटी कॉम्प्लेक्स वरती त्यांनी ही थेअरी मांडली असावी. किंवा फिजिकल लिमिटेशन्स असल्यामुळं किंवा त्यांना सारखे इलनेस असल्यामुळं, आजारी असल्यामुळं आणि इतर लोक त्यांच्या भोवतीची जी लोक होती ती सुपिरियर किंवा ते काही ना काहीतरी आयुष्यामध्ये त्यांनी स्टँड होता किंवा त्यांचं हे होतं, त्याच्यामुळे
त्यांच्या सगळ्यांकडे बघून त्यांना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आला असावा आणि ह्याच्यातूनच ही थेअरी जन्मली असावी असं म्हणलं जातं. तर आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की इव्हेंच्युअली काय झालं की ह्याच्यामधून त्यांनी काय केलं की हळूहळू ते त्यांच्या वर्गामध्ये काय राहायचे की टॉप राहायला लागले क्लासमध्ये आणि त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना मध्ये मेडिसिनला ऍडमिशन मिळालं आणि तिथून त्यांनी ऑप्थॅल्मॉलॉजी मध्ये काय केली प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू केली आणि लॅब शिफ्ट मग नंतर त्यांनी जनरल मेडिसिन मध्येच काम केलं. हळूहळू त्यांनी न्यूरोलॉजी आणि सायकेट्रिक मध्ये काय केलं की आणि चाइल्डहुड डिसीजेस लहान मुलांमधले आजार ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की अभ्यास केला. आणि ते कसे होते ऍडलर तर नेहमी कसं असायचे ते आउटस्पोकन होते म्हणजे कॉमन पर्सन आणि च्या प्रॉब्लेम बद्दल किंवा मुलांच्या प्रॉब्लेम बद्दल किंवा त्यांच्या काही कन्फ्लिक्ट बद्दल ते नेहमी काय करत अभ्यास करत आणि त्याच्यानुसार त्यांनी काय केलं की त्यांनी बऱ्याच त्याच्यावरती अभ्यास केला ह्युमन नेचरचा आणि त्यांनी लहान मुलांसाठी बरेच हॉस्पिटल आणि बऱ्याच गोष्टी ओपन केले. आता अल्फ्रेड ऍडलर यांनी काय केलं की त्यांनी हे आला म्हणजे फ्रॉड अँड सेगमेंट फ्रॉड आणि कार्ल जुंग बरोबर हे पण काय होते की अल्फ्रेड ऍडलर हे काय होते की त्यांनी पण एक मोठी सायकोडायनामिक थेअरी दिली की सायको अनालिटिक इंडिव्हिज्युअल सायको अनालिटिक किंवा थेअरी दिली समाजाला. ते सिग्मंड फ्रॉइडच्या काय की जे ड्रीम पुस्तक होतं ड्रीम अनालिसिस त्याच्यावरती त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या समानार्थ त्याचं समर्थन करण्यासाठी किंवा त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी बराच मोठा लेख त्यांनी लिहून पेपरमध्ये पब्लिश केला. आणि त्याच्यानंतर मग ते फ्रॉइडला त्यांच्याबद्दल पब्लिश केल्यानंतर फ्रॉइडनी त्याला आमंत्रण दिलं एकत्र काम करण्यासाठी. आणि मग फ्रॉइड आणि ऍडलर काय होते की त्यांनी कंपनी चालू केली आणि 8 ते 10 वर्ष ते दोघं पण त्या कंपनीमध्ये काम करत होते. पण हळूहळू काय झालं की दोघांचे मतभेद झाले बऱ्यापैकी आणि त्यामुळे काय होतं की मग ऍडलरनी काय केलं की ते जे व्हिएन्ना सायकोअनालिटिकल सोसायटीचे प्रेसिडेंट होते त्यातून त्यांनी काय केलं की 1911 मध्ये काय केलं त्यांनी त्याचं रिझाईन केलं आणि त्यांनी नवीन सोसायटी फाउंड केली की फॉर इंडिव्हिज्युअल सायकॉलॉजी 19 म्हणजे 1912 मध्ये त्यांनी एक नवीन सोसायटी फॉर सायकोलॉजी फाउंड म्हणजे त्याची स्थापना केली. आणि म्हणजे जरी सिग्मंड फ्राईड ऍडलेरियन कन्सेप्टला जरी हे करत नसतील प्रबोधन करत नसतील काय नसतील किंवा ते दोघंही एकमेकांना सपोर्ट म्हणजे त्या गोष्टींना सपोर्ट करत नसतील किंवा पण ऍडलेरियननी मात्र त्यांच्या ड्रीम कन्सेप्टला किंवा त्याच्या थेरपीचा वापर मात्र बऱ्याच गोष्टीमध्ये केला. म्हणजे बाकीची जरी ऍडलेरियन सायकोलॉजी वेगळी असली सिग्मंड फ्रॉइड पेक्षा तरी सुद्धा त्यांनी मात्र त्यांच्या ड्रीम कन्सेप्ट किंवा ह्या गोष्टींना त्यांनी जास्त प्राधान्य दिलं ड्रीम कन्सेप्टला. पण त्यांचा सगळ्यात महत्वाचा त्यांचा मतभेद होता कुठे दोघांचा तर त्या दोघांचा मतभेद होता तो साधारणतः ह्याला होता की बाबा त्यांचं म्हणणं होतं की जे काही लैंगिक भावना किंवा ओरल हे जे म्हणतो की जे सिग्मंड फ्रॉइड म्हणायचा की ज्या भावना असतात की बाबा लैंगिक भावनांच्या विषयी जे फ्रॉडचं म्हणणं होतं त्याच्याविषयी त्यांचा जास्त जास्त विरोध होता. त्यांचं असं म्हणणं की ह्या लैंगिक भावना नसतात मुलांच्या मध्ये एवढ्या लहानपणी किंवा ह्याच्यामध्ये लैंगिक भावनांना आणि ती शिश्न अवस्था जी आहे ती फ्रॉडची त्याला या दोन गोष्टींना काय होतं की काल ह्याचा सॉरी ह्याचा आपला ऍडलरचा पूर्णपणे अल्फ्रेड ऍडलरचा काय होता पूर्णपणे विरोध होता. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की स्वतःची अशी एक वैयक्तिक थेरी चालू केली आणि त्या थेरीचे काही कन्सेप्ट आहेत बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपल्याला काय करायचे तिथं समजून घ्यायचे. आता ऍडलर्स थेरीमध्ये काय येतं की ऍडलर्स थेरीमध्ये काही कन्सेप्ट येतात. तर ह्या कन्सेप्टमध्ये काय येतं की सेल्फ क्रिएटेड गोल्स सेल्फ आयडियल इच ऑफ अस बॉर्न इन टू द वर्ल्ड विथ अ सेन्स ऑफ इन्फेरियरिटी we destroy all lives to reach our self ideal and development and inferiority complex. तर हे पाच कन्सेप्ट दिले तर सेल्फ क्रिएटेड गोल्स तर त्यांचं असं काय म्हणणं होतं की ऍडलरचं की त्यांचं असं म्हणजे त्यांचं सगळं तत्वज्ञान जे आहे ते हान्स व्हाईंग तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावरती जास्त जाणवतो. आणि तुम्हाला सांगितलं जसं की फ्राईडच्या दोन गोष्टींना विरोध केला एक तर लैंगिक प्रेरणा आणि शिश्न ईर्ष्या.
आणि त्यांनी काय केलं की त्यांचं म्हणणं होतं की सेल्फ क्रिएटेड गोल. सेल्फ क्रिएटेड गोल म्हणजे काय की प्रत्येक मनुष्य काय आहे की जन्मताच काय असतो की एका इन्फिनिटी कॉम्प्लेक्सनी जन्माला येतो. प्रत्येकामध्ये एक न्यूनगंड असतो आणि मग तो न्यूनगंडामध्ये मग कसं असतं की तर त्या न्यूनगंडामध्ये ते काय होतं की तो तो न्यूनगंड जो असतो तो इन्फिनिटी कॉम्प्लेक्सच त्याला अ, आपल्या गोष्टी मिळवण्याकडे किंवा एखादी गोष्ट अचीव करण्याकडे मोटिवेट करतो किंवा त्याला तो हेल्प. म्हणजे सगळा बेसिक आयडिया काय आहे की इन्फिनिटी कॉम्प्लेक्स वरती पूर्ण ही गोष्ट आधारलेली आहे. म्हणजे तुम्हाला जो निगेटिव्ह किंवा न्यूनगंड जो आहे मनामध्ये लहानपणापासूनच, म्हणजे तो त्याचं असं म्हणणं आहे की हा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जन्माबरोबरच प्रत्येकाला येतो. इच ऑफ अस इज बॉर्न इन टू द वर्ल्ड विथ अ सेन्स ऑफ इन्फिनिटी. प्रत्येक जणच, तिसरा कन्सेप्ट पहा, हा जो तिसरा कन्सेप्ट आहे की तो प्रत्येक जणच जन्माला येणारा प्रत्येक मूल काय आहे की न्यूनगंडाने. मग ते न्यूनगंड म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये की आपल्याला जन्माबरोबर काय असतं, आपल्याला अडिक्वेसी असते. म्हणजे किंवा आई वडिलांना आपल्याला सांभाळावं लागतं किंवा आई वडिलांना आपल्याला खाऊ घालावं लागतं, आई वडिलांना आपल्या भावना जपाव्या लागतात. आणि हे आपलं जो इनसफिशियन्सी किंवा इनएडेसी त्याच्यामध्ये आपल्यामध्ये एक इन्फिनिटी असते. आई वडिलांना आपल्याला लालन पालन पोषण करावं लागतं, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्यांना भाग घ्यावा लागतो किंवा आपल्याला त्यांना जपावं लागतं. मग हा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स हा आपल्यामध्ये जन्मापासूनच आहे. कारण का, तर त्यावेळेस आपण काही आपल्यासाठी करू शकत नाही, तर आई वडीलच आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करतात. मग जसं जसं तुम्ही मोठे होता तसं तसं काय होतं की तुम्ही आजूबाजूचे लोक बघून काही बघून तुमचे सेल्फ क्रिएटेड गोल्स असतात, ऑब्जेक्टिव्ह असतात. म्हणजे प्रत्येक जणांना, तुम्ही बघा कुठलाही माणूस असा नसतो की ज्याला आयुष्यामध्ये काही ध्येय नाहीयेत. प्रत्येकाला आपली छोटी छोटी का होईना अशी छोटी छोटी ध्येय आहेत. प्रत्येकाला काही म्हणजे कुणाचं काही पैसे कमवायचं ध्येय असू शकतं, कुणाचं एखाद्या गोष्टीमध्ये सामाजिक काम करण्याचं, कोणाचं टीचर बनण्याचं स्वप्न असू शकतं, कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनियर, कुणाला पोलीस. प्रत्येकाचं आपलं आपलं काहीतरी स्वप्न आहे किंवा आपलं आपलं काहीतरी गोल आहे. इव्हन कुणाचं गृहिणी बनायचं असू शकतं, कुणाचं एखादं चांगलं वक्ता बनायचं स्वप्न असू शकतं, कुणाचं एखादं म्युझिशियन बनायचं स्वप्न असू शकतं. तर प्रत्येकाचे आपले आपले सेल्फ क्रिएटेड गोल्स आहेत. म्हणजे स्वतःसाठी बनवलेली काहीतरी ध्येय आहेत. आणि मग स्वतःच्या काहीतरी आयडिओलॉजी असतात, आपली काहीतरी तत्व असतात की मग म्हणजे की माझं हे ह्या गोष्टी मला मिळाल्या की म्हणजे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलो. मग प्रत्येकाचं ध्येय एकदम छोटं पण असू शकतं की बाबा मी या दिवसामध्ये आज 3 कामं केली तर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलो, असं पण स्वप्न असू शकतं. तर तसं ऍडलर्सचं म्हणणं होतं की प्रत्येक जण हा स्वतःचे ध्येय स्वतः बनवतो किंवा क्रिएट करतो. नंतर त्या स्वतःच्या ध्येयावरती किंवा स्वतःच्या तत्वज्ञानावरती पोहोचवण्यासाठी स्वतः प्रयत्न करतो. आणि तो प्रत्येक जण हे स्वतःचं ध्येय जे प्राप्त करण्यासाठी त्याच्यामध्ये जे म्हणजे त्याच्यामध्ये जन्मापासूनच जो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आहे त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी आणि त्याच्यासाठी तो काय करतो की नेहमी लढत असतो किंवा सेल्फ आयडियावरती पोहोचण्यासाठी. आपल्या सेल्फ आयडियल, स्वतःचं जे सेल्फ आयडियल आहे, स्वतःचं जे स्व व्यक्तिमत्व आहे की मला असं असं इमेज असेल म्हणजे मी चांगला किंवा मी वाईट, तर ती स्वतःची स्वप्रतिमा आहे जी स्वतःच्या स्वप्रतिमेपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रयत्न करतो आणि ते इन्फिनिटी कॉम्प्लेक्स मधून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रयत्न करतो किंवा स्ट्रगल करतो, तर ह्याच्यामध्ये तो काय करू शकतो, कॉम्पन्सेट करू शकतो किंवा ओव्हर कॉम्पन्सेट करू शकतो. आता आता हे कॉम्पन्सेट करणे म्हणजे काय असतं की समजा तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची, तर तुमच्यामध्ये तुमचे विकनेसेस काय आहेत, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, मग तुम्ही त्याच्यासाठी काय कष्ट करणार किंवा काय मोटिवेशन करणार. मग ह्याच्यामध्ये जर तुमचा न्यूनगंड आहे तर तो तुम्हाला काय करतो की तुमचं न्यूनगंडाने तुम्हाला मोटिवेट करतं. लहानपणी प्रायमरी न्यूनगंड असतो की लहानपणी ह्याच्यामध्ये मुलांच्या मध्ये जो असतो तो प्रायमरी न्यूनगंड असतो, तो काय करतो, त्यांना मोटिवेट करतो, नवनवीन गोष्टी शिकायला मोटिवेट करतो, नवनवीन गोष्टी वाचायला. म्हणजे त्याच्यामध्ये मग चालणं असू दे, साधं बोलणं असू दे, खेळणं असू दे, नवनवीन गोष्टी शिकणं असू दे, बोलायला शिकणं असू दे, नवनवीन लँग्वेज शिकणं असू दे. मग ह्याच्यामध्ये लहानपणी तो काय करतो की मुलांना मोटिवेट करतो कॉम्पन्सेट करायला किंवा त्याच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स मधनं बाहेर यायला मदत करतो. परंतु समजा जर सेकंडरी इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असेल, तर त्याच्यामध्ये सेकंडरी इन्फिनिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप झाला तर कधी कधी काय होतं
की आपोआपच आपण जर कॉम्पन्सेट नाही करू शकलो तर ओव्हर कॉम्पन्सेशन होतं. ओव्हर कॉम्पन्सेशन म्हणजे काय, आपलं एम अचीव होत नाही, आपलं गोष्ट अटी होत नाही, तर आपण ओव्हर कॉम्पन्सेशन म्हणजे खूप प्रयत्न करायला लागतो, अजून खूप प्रयत्न करायला लागतो. आणि जर त्या खूप प्रयत्नांनी आपल्याला गोष्टी साध्य झाल्या तर ठीक आहे, नाहीतर काय होतं, हळूहळू काय होतं की आपल्याला इन्फिनिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप व्हायला लागतो. आणि इन्फिनिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप व्हायला लागतो मध्ये काय काय डेव्हलप होतं म्हणजे, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप होतं म्हणजे आपलं की सेल्फ इस्टीम आपलं काय होतं की डेव्हलप, इथं सगळ्यात शेवटचं वाक्य बघा, डेव्हलपमेंट ऑफ एन इन्फिनिटी कॉम्प्लेक्स. तर ह्या पाचव्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय की आपला सेल्फ इस्टीम किंवा स्वतःचं जे स्वाभिमान म्हणा किंवा स्वाभिमान पण म्हणा थोडक्यात, किंवा सेल्फ इस्टीम म्हणजे एखाद्या आपल्या स्वप्रतिमा, आपली जी प्रतिमा आहे ती डागाळते आपल्या मते, म्हणजे मी काहीच करू शकत नाही, मी जगाला भारच आहे, माझ्याकडून काही होणारच नाही, अशा गोष्टी मनामध्ये आपोआप काय होतात, डेव्हलप म्हणजे लॅक ऑफ सेल्फ एस्टीम होतो. त्याच्यानंतर नेहमी आपण आपल्या गोष्टींच्या वरती काय करायला लागतो, शंका घ्यायला लागतो. की काय शंका घ्यायला लागतो की बाबा मी ही गोष्ट करू शकेन का, माझ्याकडून होईल का, मला जमेल का, असं आपल्या आपल्यावरतीच आपण काय करायला लागतो, शंका घ्यायला लागतो. किंवा आपल्याला तो गोल आपल्यापेक्षा खूप लांब वाटायला लागतो. नंतर काय होतात की कधी कधी तर अशी अवस्था येते की आपण एकदमच म्हणजे हेल्पलेस आहोत, म्हणजे आपल्याला कुणा किंवा आपण कुणावर तरी डिपेंडंट आहोत, आपण हेल्पलेस आहोत किंवा डिपेंडन्सी डेव्हलप होते आणि आपण एकदम स्वतःला वीक समजायला लागतो. आणि हे सगळे गोष्टी होतात. नंतर जर सेकंडरी याच्यामध्ये तर काय होतं की आपल्याला म्हणजे आपोआपच हे सगळ्या गोष्टी डेव्हलप व्हायला लागतात. आणि इन्फिनिटी कॉम्प्लेक्स काय होतं की इन्फिनिटी कॉम्प्लेक्स नाही यामुळं जर डेव्हलप झाला म्हणजे कॉम्पन्सेट आपण करू शकलो नाही, आणि जर ओव्हर कॉम्पन्सेट झालं तर ओव्हर कॉन्सेप्शननी काय होतं की कधी कधी काय होतं की हा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप होतो आणि ह्या गोष्टी आपल्यामध्ये काय व्हायला लागतात, डेव्हलप व्हायला लागतात. आता ॲडलरनी त्याचं ह्युमन नेचर किंवा एक प्रकारचं त्यांनी थोडक्यात काय सांगितलं की त्याचं थोडक्यात म्हणणं काय होतं ॲडलरचं की आपलं बिहेवियर काय आहे, म्हणजे आपलं जे आपण जी बिहेवियर आपलं जे काय आहे किंवा आपलं वर्तन जे आहे त्याच्यावरती आपण काय वर्तन जे करतो त्याच्यावरती माणसाचं सगळं गोष्टी अवलंबून. आता तुम्ही एक उदाहरण घ्या इथे की आता 3 मुलं आहेत आणि ती 3 मुलं काय करतायत की साधारणतः एक कार्यक्रम आहे आणि 3 मुलं गरीब आहेत ती, आणि त्यांना असं वाटतं की आपण हा कार्यक्रम ऐकावा कारण इथे मोठी मोठी लोक चालू होणार आहे. तर ती 4:30च्या आसपासच जाऊन पहिल्या खुर्च्या बसून पकडून बसतात, त्या पुढच्याच खुर्च्या पकडून ते बसतात. आणि मग थोडक्यात काय होतं, मग त्या खुर्च्या पकडून बसल्यानंतर बरीच लोक येऊन मागचा सगळा हॉल भरतो. आणि मग खूप सुटबुटातली माणसं असतात ना, ती येतात आणि ती ती त्या 3 मुलांना म्हणतात, असली गबाळी तुम्ही मुलं आणि इथे का बसले आहात आणि ह्या आमच्या खुर्च्या आहेत तर तुम्ही उठून जा, असं म्हणून त्या 3 मुलांना, तिथे बहीण भाऊ असतात ते तिघ, त्यांना हाकलून लावतात. मग आता तुम्ही तिघांचा रिस्पॉन्स बघा, एक काय म्हणतो की आपण म्हणजे की ही माणसं किती ग्रेट आहेत की ते सुटबुटातली माणसं आली म्हणजे त्यांना उशिरा जरी आली तरी त्यांना पहिल्या खुर्च्या मिळतात, म्हणजे किती मोठी माणसं आहेत ते. आणि मला असा मोठा माणूस व्हायचं की मला कुणी सुद्धा इथून काय करणार नाही की मी उशिरा आलो तरी मला पहिली खुर्ची मिळणार किंवा मला सूटबूट घालायला मिळणार आणि माझ्यासाठी लोक वाट पाहणार, असं एखादा म्हणू शकतो. दुसरा काय म्हणू शकतो की दुसऱ्याला राग येऊ शकतो की तो म्हणतो की म्हणजे मी इतक्या वेळ अर्धा तास वाट बघत बसलो आणि तरी सुद्धा मला ह्या लोकांनी हाकलून दिलं. तर तो काय करू शकतो की अन्यायाविरुद्ध लढणारा किंवा सामाजिक प्रबोधन करणारा माणूसच्या पुढे जाऊन होऊ शकतो. आणि तिसरा व्यक्ती कसा आहे की हे असंच करणार, हे आपल्यासारख्या लोकांना असंच म्हणणार, असंच करणार, मग तो मात्र आयुष्यभर गरीब किंवा आपल्या उन्नतीत किंवा त्याच्यातून काही बोध न घेणार होऊ शकतो. तर थोडक्यात म्हणजे काय की एन्व्हायरमेंट कसं पण असू दे, पण तुमचं इंटरनल तुमचं जे काही तुमचं स्वतःचं वर्तन आहे किंवा बिहेवियर आहे ते तुम्ही काय विचार करता किंवा तुम्ही तुमचं वर्तन तुमच्या विचारावरती किंवा तुमच्या कृतीवरती अवलंबून असतं की तुमची अंतःप्रेरणा काय आहे किंवा तुमचं इंटरनल फोर्स काय आहे.
त्याच्यावरती तुम्ही कसं पाहता, तर त्याच्यावरती काय असतं की हे अवलंबून असतं. मगाशीच तुम्हाला सांगितलं की ऍडलरनी फ्रॉडच्या काही थेरीज मान्य केल्या नाहीयेत. म्हणजे त्याचं बायोलॉजिकल जे इन्स्टिट्यूशनल डिटर्मिनेशन की लैंगिक भावना असं जे म्हणणं होतं सिग्मंड फ्रॉइडचं, त्याच्याविषयी त्यांनी पूर्णपणे त्या ऍडलरनी विरोध केलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जे काही आहे आपलं परसेप्शन किंवा आपलं इंटरप्रिटेशन त्यांचं, ते त्यांनी कशावरती फोकस केलं होतं, तर ह्युमन्स कशाने मोटिवेट होतात किंवा त्यांचं सेक्शुअल आर्ग बद्दल त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की सोशल गोष्टी किंवा त्यांचं बिहेवियर काय आहे किंवा त्यांचं वर्तन कशावरती असतं, तर गोल डायरेक्टेड असतं. त्यांना पर्पज, त्यांच्या आयुष्यातलं पर्पज काय आहे त्याच्यावरती असतं. आणि अनकॉन्शियस पेक्षा पण कॉन्शियसनेस वरती त्यांनी भर दिला. आणि त्यांचा मूळ म्हणजे फोकस काय होता की तुमचा वैयक्तिक आबोध किंवा तुमचं आबोधच नाही, कॉन्शियसनेस, तुम्ही जागृत अवस्थेमध्ये काय विचार करता आणि कशावरती काम करता त्याच्यावरती त्यांनी सगळं रचलेलं होतं. आता ॲडलरची थेअरी मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त महत्वाचं काय तर इन्फिनिटी फिलिंग. म्हणजे त्यांचं असंच म्हणणं होतं की प्रत्येक व्यक्ती हा न्यूनगंडांनी पछाडलेला आहे आणि हा न्यूनगंडच त्याला मोटिवेशन देतो काहीतरी मिळवण्यासाठी. आणि ह्या न्यूनगंडांनी पछाडलेला असल्यामुळंच तो प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी काय करतो की अंतर्बाह्य प्रयत्न करतो या न्यूनगंडावरती मात करण्यासाठी. किंवा न्यूनगंडावरतीच मात करण्यासाठी तो काय करतो की प्रत्येक व्यक्ती हा काय करतो की त्याच्यामध्ये इन्फिनिटी फिलिंग्स मधून बाहेर पडण्यासाठी आणि आपलं स्ट्राईव्ह किंवा फोकस त्याचा तसा असतो. आणि हाच इन्फिनिटी कॉम्प्लेक्सच क्रिएटिव्हिटीचा मोटिव्ह ठरतो. आणि मग तो मोटिव्ह असलं की त्याच्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी किंवा मास्टरी मिळवण्यासाठी, सुपिरियरिटी मिळवण्यासाठी इन्फिनिटीवरती तो प्रयत्न करत राहतो. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते कन्सेप्ट सांगितलेले सगळे लाईफ गोल किंवा हे जे काही आहे आयुष्यामध्ये, तर त्यासाठी मग तो आपल्याला काय करतो की हे करू शकतो. आता इथं त्याचं प्रत्येक व्यक्तीचं कसं असतं माहितीये का, सब्जेक्टिव्ह परसेप्शन पण असू शकतं. आता आपण एक उदाहरण घेऊया की आता अंबानी किंवा टाटा, बिर्ला किंवा ही सगळी जी लोक आहेत किंवा आता लेटेस्ट सगळे म्हणा किंवा अदानी जे आहेत, तर हे अजून इतका पैसा त्यांच्याकडे आहे पण ते अजूनही काही ना काहीतरी फोकस म्हणजे त्यांचं काही ना काहीतरी मिळवण्याकडे, पैसा मिळवण्याकडे गोल असतं. पण तोच एखादा व्यक्ती असा असू शकतो, एखादा वृद्धत्वाकडे आलेला व्यक्ती आहे की तो असं म्हणतो की आता माझ्या आयुष्यातले मी सगळे गोल अचीव्ह केलेत, तर म्हणजे आणि आता मला असं वाटतं की मी लोकांसाठी किंवा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग ते काय करतो की समाजासाठी मग तो त्याचं ज्ञानदानाचं काम करू शकतो बिना पैशाचं. किंवा तो एखाद्या व्यक्तींना मदत करू शकतो, म्हणजे नॉलेजची मदत करू शकतो. इकॉनॉमिकल शक्य असेल तर मदत करेल, शक्य नसेल तर नाही करणार. परंतु मग हे प्रत्येक व्यक्तीचं परसेप्शन झालं आपलं आपलं. म्हणजे परसेप्शन झालं म्हणजे काय की प्रत्येक व्यक्ती काय करते की आपल्या आपल्या संवेदनेनी पाहते की म्हणजे बाबा मला कुठे थांबायचं आहे किंवा मला कुठे गोल आला म्हणजे माझं म्हणजे प्रत्येकाचं परसेप्शन काय असू शकतं, सब्जेक्टिव्ह असतं. म्हणजे प्रत्येकाचं परसेप्शन काय असतं की सब्जेक्टिव्ह असतं. म्हणजे तो सब्जेक्टिव्ह परसेप्शनने काय करू शकतो की त्या गोष्टींकडं किंवा त्या गोष्टी म्हणजे इन्फिनिटी कॉम्प्लेक्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येणार की प्रत्येकाचं सब्जेक्टिव्ह परसेप्शन महत्वाचं ठरणार. की मला मला जे वाटेल माझा गोल जे आहे तो तुम्हाला वाटेल असं आहे का, नाही. मला थोडं काम केलं तरी सॅटिस्फॅक्टरी वाटू शकतं, एखाद्याला खूप काम केलं किंवा खूप गोल अचीव्ह केले तरी सॅटिस्फॅक्टरी वाटणार नाही. हा प्रत्येकाचा आपल्या आपल्या परसेप्शनचा भाग आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट काय होतात की युनिफाईड सेल्फ कन्सिस्टन्स. किंवा ह्याच्यामध्ये युनिफाईड सेल्फ कन्सिस्टंट मध्ये काय येतं की प्रत्येकाचं आपलं आपलं काय असतं की आपलं आपलं एक सेल्फ मोटिवेशन असतं किंवा सेल्फ कन्सिस्टंट असतं की युनिफाईड असतं प्रत्येक व्यक्तीचं. नंतर तिसरा पॉइंट काय होतं की सोशल इंटरप्रिटेशन. म्हणजे बाबा सोशल इंटरप्रिटेशन मध्ये काय येतं की समाजामध्ये सध्या काय चालू आहे किंवा काय सोशल ट्रेंड काय आहे किंवा किंवा सर आपण काय करतो किंवा आपलं सोशल इंटरेस्ट कशामध्ये आहे. म्हणजे माझा म्युझिकमध्ये असू शकतो, एखाद्याचा स्विमिंगमध्ये असू, एखाद्याचा खेळामध्ये असू शकतो, एखाद्याचा अभ्यासामध्ये असू शकतो. तर प्रत्येक जण आपला आपला इंटरेस्ट कशामध्ये त्या बघूनच त्या गोष्टींमध्ये काय घेणार, नॉलेज घेणार किंवा त्याचं बिहेवियर किंवा त्याचं वर्तन त्याच्यानुसार असणार. किंवा
नंतर आपल्या लाईफस्टाईल मध्ये काय येणार, क्रिएटिव्हिटी किंवा पॉवर. म्हणजे आपली लाईफस्टाईल किंवा आता तुम्ही विचार करा, हे इन्फिनिटी कॉम्प्लेक्स पण कसे डेव्हलप होतात, तुम्ही कसं बघता. तर तुमच्या शेजार पाजारच्या व्यक्ती, तुमचे असणारे मित्र, तुमच्या असणाऱ्या मैत्रिणी किंवा तुमचे आई वडील, तुमचे काका, तुमचे मामा मामी, तुमचे आजी, तुमच्या जवळच्या ज्या व्यक्ती आहेत, त्याच्यानुसार तुमचं इन्फिनिटी कॉम्प्लेक्स मध्ये किंवा त्याच्यामध्ये काय होतं की इन्फिनिटी मध्ये जो काय कॉम्प्लेक्स आहे, त्याच्या तो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स मधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही इन्फिनिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप जो होतो ते इतर व्यक्तींना बघून, तो तो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्या लोकांच्या वरून प्रेरणा घेऊन, ती लोक कसं करतात, ती लोक कसं वागतात, ती लोक काय करतात, ते कसं अचीव्ह करतात, ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्यांच्यासारखा बनण्याचा काय करता, प्रयत्न करता आणि इन्फिनिटी वरती मात करता. आता ऍडलर्स थेअरीमध्ये दुसरा पॉइंट काय आहे की सगळेच जण हे काय करतात की इन्फिनिटी कॉम्प्लेक्स वरती ओव्हरकम करण्याचा किंवा त्याच्यावरती बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यानुसार काय होतं की त्यांचं वर्तन किंवा त्यांचं बिहेवियर किंवा त्यांचं वर्तन त्याच्यावरूनच ठरतं. आणि हे तर काय दिले त्यांनी की प्रत्येक जण आपल्या कपॅसिटीनुसार, आपल्या इन्फ्लुएन्सनुसार, आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार, आपल्या इंटरेस्टनुसार, ह्यानुसारच काय करतो की प्रत्येक गोष्ट काय करतो, इंटरप्रिटेट करतो किंवा ठरवतो. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी दुसरं एक अजून एक काय सांगितलं की सेकंड गोष्ट सांगितली ती म्हणजे काय की सुपिरिटी कॉम्प्लेक्स. आता सुपिरिटी कॉम्प्लेक्स मध्ये काय येतं, तुम्ही आता एक सुपिरिटी कॉम्प्लेक्सला मी उदाहरण सांगू. सुपिरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे काय की एखादा व्यक्ती असतो की सुपिरियर असणारा, तो काय करतो, तो एकदम असं अग्रेसिव्हली वागतो, ॲरोगंटली वागतो किंवा तो काय करतो, एकदम रागाने बोलतो किंवा एकदमच लोकांच्या वरती डॉमिनन्सी गाजवायचा प्रयत्न करतो. तर ही प्रेरणा काय असते, त्याचं म्हणणं आहे की सुपिरिटी सगळ्यांकडेच असते ही पण प्रेरणा. तर त्याचं असं काय म्हणणं आहे की ह्यांना काय दाखवायचं असतं की आपलं श्रेष्ठत्व दाखवायचं असतं. परंतु त्यांनी ऍडलरने एका उदाहरणाद्वारे हे कसं स्पष्ट केलं, एक त्यांनी मुलगाचं उदाहरण घेतलं की जो असाच अग्रेसिव्ह होता, प्लस नेहमी आपण डॉमिनंट आहे किंवा आपणच आहे असं आपल्याला त्याला वाटायचं की. आणि मग तो अशा व्यक्तीमध्ये मग ते काय करतात कधी कधी, तर ती आपली इन्फिनिटी कॉम्प्लेक्स ही भावना, तो त्यांनी नंतर ते काउन्सिलिंग केल्यानंतर त्या मुलांनी सांगितलं की माझ्यामध्ये ह्या ह्या इन्फिनिटी कॉम्प्लेक्सेस आहेत आणि ते लोकांना कळू नये म्हणून मी असं वागतो. तर म्हणजे कधी कधी आपले इन्फिनिटी कॉम्प्लेक्स लोकांना दिसून येत म्हणून पण काही लोक ही सुपिरिटी कॉम्प्लेक्सने लोकांशी वागायचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांच्याशी एकदम त्यांना असं न्यूनत्वाची भावना असते पण ती लोकांना दाखवायची नाही, त्यांना किंवा कळू द्यायची नाहीये, म्हणून ते वेगळ्या प्रकारे व्यक्त होतात किंवा एकदम डॉमिनन्सी किंवा आरोगन्स असं त्यांच्यामध्ये दाखवतात. तर हे श्रेष्ठत्वाची प्रेरणा किंवा आपण त्याला सुपिरिटी कॉम्प्लेक्स असं म्हणू शकतो. आणि कधी कधी ही जर जास्त म्हणजे हे लोक नेहमी काय दाखवतात की मीच श्रेष्ठ कसा आहे, मीच योग्य कसा आहे, मीच बरोबर कसा आहे. तुम्ही अशी व्यक्ती समाजात कितीतरी पाहिले असतील की सारखं म्हणजे मीच कसा श्रेष्ठ आहे, माझाच निर्णय कसा बरोबर आहे, माझा डिसिजन कसा बरोबर आहे, मीच कसा श्रेष्ठ आहे किंवा मी केलं म्हणूनच झालं, मी नसतो तर झालंच नसतं. तर हे श्रेष्ठत्व त्यांच्यामध्ये त्यांच्या अंगोपांगातून काय करत असतं, हे सेक्युरिटी कॉम्प्लेक्स काय दिसू शकतो. पण त्याच्या मुळाशी काय असतो, एक प्रकारचं त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स काय असू शकतो. आता ही एक थेरी मांडली आणि नंतर त्यांनी दुसरी थेरी काय मांडली त्यांनी की जे काही तुमचं दुसरा कन्सेप्ट काय की बर्थ ऑर्डर, म्हणजे अडल्ट, त्यांचं म्हणणं काय होतं ऍडलरचं की तुम्ही जन्माला येणारं पहिलं मूल आहात, दुसरं मूल आहात की तिसरं मूल आहात, त्याच्यानुसार पण तुमचा काय होतो की तुमची पर्सनॅलिटी किंवा तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमचा स्वभाव काय होतो, ठरतो. मग आता ह्यांनी काय सांगितलं की जर समजा तुम्ही पहिले मूल असाल, की जन्मलेले जर तुम्ही पहिले मूल असाल की फर्स्ट चाइल्ड असाल, तर काय होतं, तर ते फर्स्ट चाइल्ड मध्ये काय असतं की नॉर्मली काय असतं की ते अम्बिशियस असतं. नंतर का, कारण ते पेरेंटचा सगळा म्हणजे हे काय असतात की ते ऍडव्हान्टेज घेतं, सगळ्या इनहेरिटेड गोष्टींचं तर ऍडव्हान्टेजच मिळतं की वडिलांच्यामुळं किंवा आईमुळं. परंतु आई वडील पण त्याच्याकडे काय होतात की जास्त प्रमाणात लक्ष देतात किंवा त्याला जास्त प्रमाणामध्ये काय मिळतं की त्यांचं लक्ष मिळतं किंवा त्यांचं हे मिळतं. त्यामुळे तो कसा होतो की साधारणतः म्हणजे हाय अमाऊंट ऑफ म्हणजे पर्सनल पॉवर असलेला किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारचे अम्बिशियस असतो. नंतर तो कसा असतो, कन्फर्मिंग असतो, मोटिवेटेड असतो नेहमी.
किंवा आपल्या गोल्स मिळवण्यासाठी तो मोटिवेटेड असतो नेहमी. आणि त्याला कसं असतं की त्याला हे कधी कधी सेकंड चाइल्ड आलं की त्याला वाटत त्याला, म्हणजे जेव्हा सेकंड चाइल्ड जन्मतं तेव्हा त्याला फिलिंग ऑफ बिईंग डिथ्रोन येतं. म्हणजे कधी कधी काय होतं, सेकंड चाइल्ड डेव्हलप झालं की पहिल्या चाइल्डकडे आई वडिलांचं लक्ष थोडंसं कमी होतं, कारण तोपर्यंत तो मोठा झालेला असतो, थोडासा स्वतः स्वतः सगळ्या गोष्टी करत असतो. पण त्याला त्यावेळेस असं वाटू शकतं की आपल्याला कुणीतरी म्हणजे दुर्लक्षित करतात, की आपले आई वडील आपल्याला डिथ्रोन करतात. हे असं फर्स्ट चाइल्ड मध्ये दिसू शकतं. सेकंड चाइल्ड मध्ये काय म्हणायचं त्यांना, की सेकंड चिल्ड्रन काय होतात की ते कॉन्स्टंटली काय होतात की शाडो मध्ये राहतात कोणाच्या तरी, म्हणजे ते मोठ्या भावाच्या किंवा सिबलिंगच्या शाडो मध्ये तरी राहतात, किंवा आई वडिलांच्या शाडो मध्ये पण असतात. मग त्यांच्यामध्ये एक सुपिरियरिटी स्ट्रायव्हिंग येतं आपोआपच. एक तर सुपॅरिटीची भावना आपोआपच असते. आणि ते काय करतात त्याच्यामध्ये, त्यामुळे समजा त्यांना त्यांना इन्करेज केलं, त्यांना आपण जर सपोर्ट दिला सेकंड चाइल्डला, तर ते काय होऊ शकतात, तर त्यांच्यामध्ये पॉवर असल्याची भावना येऊ शकते, किंवा ते कधी कधी मोठ्या भावाला सुद्धा हे करू कंट्रोल करतात, किंवा त्यांना हे कर असं असं होऊ शकतं. पण जर तेच तुम्ही त्यांना तसं लक्ष दिलं नाही किंवा तसं पॉवर अप केलं नाही, तर ते कदाचित दुसऱ्याच्या अंडर राहण्याची शक्यता पण जास्त असते. नंतर यंगेस्ट चाइल्ड मध्ये काय होतं की, तर ह्याच्यामध्ये पण काय असतं की त्यांच्यामध्ये यंगेस्ट चाइल्ड मध्ये काय असतं की दोन टाईप येऊ शकतात. म्हणजे काही जण एक्सेल करू शकतात एकदम, कारण फॅमिलीमध्ये फॅमिलीच्या लोकांकडे बघून किंवा इतर भावा बहिणींकडे बघून ते एक्सेल होऊ शकतात, किंवा अनादर असं येऊ शकतं की जर त्यांचं लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे, किंवा दोन मुलांच्यामुळे तिसऱ्याकडे दुर्लक्ष झालं, तर आपोआपच त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स कमी होणे, किंवा त्यांना काय होणे की म्हणजे सगळे आपल्याकडे दुर्लक्ष करतायत, किंवा आपल्या फॅमिली सारखं आपण वागू शकत नाही, किंवा मग त्याच्यामध्ये रूपामध्ये पण फरक असेल आई वडिलांपेक्षा थोडासा, तर त्याच्यामुळे पण त्यांना काय होऊ शकतो, सेल्फ इस्टीम कमी होऊ शकतो. आणि जर सिंगल चाइल्ड असेल, तर सिंगल चाइल्ड असणं तर सगळ्यात जास्त घातक सांगितलंय त्यांनी, कारण सगळं आई वडिलांचं लक्ष एका चाइल्डकडे डेव्हलप होतं, आणि मग त्यामुळे तो काय होतो की पूर्णपणे आई वडिलावरती खूप प्रमाणामध्ये काय होतं की डिपेंडंट राहतो. कॉन्स्टंटली काय होतं की तो सपोर्टसाठी किंवा आधारासाठी वाट बघत राहतो. हा, तो सारखा पूर्णपणे आई वडिलांच्या वरती डिपेंडंट राहतो. कुठलीही गोष्ट तो मनाने किंवा पर्सनल ह्याच्यानी करत नाही. आणि त्याला असं वाटतं की म्हणजे सारखं की आपल्या आई वडिलांनी आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये सपोर्ट करावा, किंवा प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला त्यांनी महत्व द्यावं असं त्याला वाटत राहतं. हम्म. एक दोनच मिनिटं, एक दोनच मिनिटं. तर म्हणजे हे बर्थ ऑर्डर, म्हणजे तुम्ही कितव्या जन्माचे मूल जन्माला घातलेले, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड, तर त्याच्यानुसार पण काय असतं की तुमच्यामध्ये कशा भावना डेव्हलप होणार, किंवा तुमचे पेरेंट तुमच्याकडे कसं लक्ष देणार, त्याच्या वाईज पण त्याला मॅटर करतात. पण फर्स्ट चिल्ड्रन हे साधारणतः सपोर्टिव्ह अँबिशियस असतात. सेकंड चाइल्ड हे ते पण दोन गोष्टींमध्ये डिवाइड होऊ शकतात, की तुमचं सिबलिंगचा तुमच्यावर किती सपोर्ट आहे आणि तुम्ही कसे वागता, किंवा तुमचे पेरेंट्स तुमच्याशी कसे वागतात. आणि ओनली चाइल्ड असल्यावर तर ते तर पूर्णपणे आई वडिलांच्या वरती काय होतात साधारणतः डिपेंड, म्हणजे अनफॉर्च्युनेट चाइल्ड म्हटलंय त्यांना, की कारण प्रत्येक गोष्टीमध्ये वडील आई वडील प्रत्येक एक सिंगल चाइल्ड आहे म्हणलं त्यांना सारखं जपलं जातं, त्यांच्या प्रत्येक गोष्टींची मान्यता केली जाते, त्यांना प्रत्येक वेळेस सपोर्ट दिला जातो, कारण एकच मुलगा आहे एकच मुलगी आहे. आणि मग त्यामुळे डिपेंडन्सी निर्माण होते हाय डिग्री. मग कधी कधी हट्टी पण होतात ते, प्रत्येक गोष्ट मागायची पूर्तता होती म्हणलं की ते प्रत्येक गोष्ट मागायला असं होऊ शकतं. सगळ्या गोष्टी अशाच होतील अशा नाही, पण हे त्यांच्या थेअरीमध्ये असं सांगितलंय, आणि असं असू शकतं असं त्यांनी सांगितलंय. आता त्यांचा अजून एक भाग येतोय थेअरीमध्ये, तो आपण आता पुढचं लेक्चर आहे का तुमचं? आहे मॅडम, आहे. हा, तर मग ह्याच्यामध्ये काही अडचण आहे का तुम्हाला? नाही, हे समजले, सिंपल वाटलं थोडस हा हा. हे थेरी मॅडम नेमकी.
मॅडम आम्हाला नोट्स पाहिजे तू हो हो, मराठीमध्ये. सॉरी, मी आज पाठवते, आठवणीने पाठवते. आता पुढचे पण आपल्याला पार्ट आहेत त्यांचे, रुलिंग पर्सनॅलिटी किंवा अग्रेसिव्ह पर्सनॅलिटी किंवा थ्रेटनिंग पर्सनॅलिटी आणि सुपेरिटी पर्सनॅलिटी किंवा की हे म्हणजे रुलिंग मध्येच प्रॉब्लेम आहेत ऍक्च्युली. रुलिंग पर्सनॅलिटी, लर्निंग पर्सनॅलिटी, अवॉइडिंग आणि सोशली युजफुल टाईप. ह्या 4 पर्सनॅलिटी थेरीमध्ये तर ते येणारच आहे परत हे. पण ते पुढच्या लेक्चरला थोड्या प्रमाणात सांगून परत व्यक्तिमत्वामध्ये पण आपण परत शिकू. व्यक्तिमत्वामध्ये नीट शिकू. ह्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये पुढच्या लेक्चरला मी सांगते. हम्म. सांग. ठीक मी आहे. लिव्ह करते आता. हा. हा ठीक आहे.